नमस्कार, मी जान्हवी आणि सोमवारी आल्या होत्या मला खूप साऱ्या ऑर्डर. तर ॲक्च्युली याचा शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला होता, परंतु लाँग व्हिडिओ मी शेअर करू शकले नव्हते, म्हणून मी आज तुमच्याशी शेअर करत आहे. तर हा का करते हे मी तुम्हाला सांगते. तर सकाळी मी भेंडीची भाजी, वरण भात असा टिफिन दिला होता, कारण मला सकाळचे 2 टिफिन होते आणि संध्याकाळसाठी इथे मी करत आहे सोया चंक्सची भाजी. तर सोया चंक्सची भाजी कशाप्रकारे केली, खूप इझी प्रकारे ही भाजी होते आणि खूप टेस्टी होते, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. तर आता इथे सुरुवातीला मी पॅन गरम करून घेतला, त्यामध्ये तेल घालून घेतलं, त्यानंतर मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की जिरे घातलेत आणि आता इथे मी घालत आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा. तर तो घालून घेणार, छान परतून घेणार आहे. छान कांदा परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटोही घालून घ्यायचा आहे आणि तोही मी घालून घेत आहे. तर कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर बऱ्याच जणांना सोया चंक्स हे आवडत नाहीत, परंतु खूप टेस्टी भाजी होते. तुम्ही जर करत नसाल तर अशा प्रकारे नक्की करून बघा की न आवडणारेही खूप आवडीने खातील अशी ही भाजी होते. तर कांदा टोमॅटो छान थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालणार आहे. मिरची अगदी एकच घातलेली आहे मी, तर ते घालून घेणार आहे. अंदाजे 2 चमचे इथे मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालत आहे, कारण संध्याकाळी मला जवळजवळ 3 डबे होते आणि शिवाय घरच्यांसाठी ही भाजी हवी होती, त्यामुळे मी थोड्या जास्त प्रमाणात करत आहे. तर आता छान परतून घेतलं आणि आता इथे घेत आहे मी 2 चमचे दही. तर दही आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला इथे हळद, मिरची पूड घालणार आहे मी आणि कांदा लसूण मसाला घालणार आहे. तुमच्या जो अवेलेबल असेल तुमच्याकडं किंवा घरगुती मसाला जो तुम्ही यूज करत असाल तो तुम्ही घातला तरी चालेल. तर छान मिक्स करायचं, छान पेटून घ्यायचं आणि आपल्याला ही जी काही पेस्ट केलेली आहे ती आपल्याला कांदा टोमॅटोच्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. छान त्याला तेल सुटायला सुरुवात होते, छान परतून घ्यायची आणि मग आपण त्यामध्ये सोया चंक्स घालून घेणार आहे. तर सोया चंक्स मी अजिबात भिजत वगैरे घातलेले नाही, फक्त मी चाळणीमध्ये घातले आणि एकच वॉश करून घेतलेले आहेत, जेणेकरून त्याला काही वास येत असेल तर थोडासा निघून जावा यासाठी मी फक्त ते एकच वॉशमध्ये फक्त धुवून घेतलेले आहेत आणि आता ते मी यामध्ये ॲड करणार आहे. तर बघू शकताय हे छोट्या आकाराचे मी सोया चंक्स घेतलेले आहेत आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, गरम पाणी. मी काय केलं होतं, ॲक्च्युली मी तूप कढवलं होतं, ते भांडं होतं, तर त्या भांड्यातच मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ते पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे. तर छान मिक्स करायचं आहे. म्हटलं तसं चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालायची आणि आपल्याला छान झाकण लावून छान त्याला शिजवून घ्यायचं आहे. मस्त अशी तरी येते, खूप टेस्टी भाजी होते. तुम्ही जर करत नसाल तर नक्की करून बघा, खूपच मस्त भन्नाट चवीची ही भाजी लागते. तर ॲक्च्युली यासाठीच हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे, कारण बऱ्याच दिवस झालं की मी रेसिपी तर तुमच्याशी शेअर करू शकत नव्हते. फक्त माझे जे काही ऑर्डर्स येतात हे तुम्हाला दाखवलं जात होतं. तर म्हटलं चला आज ही रेसिपी तुमच्याशी, कारण त्यासाठी मी तो व्हिडिओ क्लिप्स काढून ठेवल्या होत्या, परंतु एडिटिंग करायला मला वेळ भेटत नव्हता. तर आज वेळ भेटला होता, म्हटलं चला तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करू. तर बघू शकता खूप छान तर्री आलेली आहे, खूपच टेस्टी ही भाजी होते. जर तुम्हाला त्याला थोडं अजून रस वगैरे हवा असेल तर थोडंसं पाणी जास्त घालायचं आणि सुकी हवे असेल तर सुकीही करू शकता. तर खूपच मस्त ही भाजी होते, नक्की एकदा ट्राय करा. आवडली तर जास्तीत लाईक करा, शेअर करा. त्यानंतर इथे बनवलं होतं मी वरण, संध्याकाळसाठी ही भात आणि चपाती आणि मला भाकरीची ऑर्डर. मी म्हटलं तसं संध्याकाळचं शक्यतो मला भाकऱ्यांची ऑर्डर असते. मग चपातीही केल्या होत्या काही टिफिनसाठी आणि काही टिफिनसाठी मला भाकरीही करावी लागते. तर तसंही माझं सगळे टिफिन तयार झालेत. बघू शकता इथे चपाती केल्यानंतर मी जे टिफिन होते ते देऊन घेतले, त्यानंतर भाकरी करून घेतली आणि ज्यांचा भाकरीची ऑर्डर होती त्यांना ती भाकरी आणि भाजीची मी ऑर्डर करून दिली. तर अशा प्रकारे माझी ही ऑर्डर मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक फॉर वॉचिंग फ्रेंड्स.